नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एके सर तुमचं स्वागत करतो बायोकिरण या प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, क्लास 11 बायोलॉजी मध्ये आपण आज डिस्कस करणार आहे चॅप्टर नंबर 2 दॅट इज द सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. विद्यार्थी मित्रांनो, चॅप्टरला स्टार्ट करण्यापूर्वी तुम्ही अजूनही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजूनही आपल्या ऍपला डाउनलोड केलं नसेल तर आपण डाउनलोड करा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला, ज्यामध्ये आज आपण डिस्कस करणार आहे क्लास 11 बायोलॉजी मध्ये चॅप्टर सेकंड सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक नवीन बॅच लॉन्च केलेली आहे, ज्याचं नाव आहे प्रारंभ 2.0. विद्यार्थी मित्रांनो, प्रारंभ 1.0 ला खूप जास्त रिस्पॉन्स आपल्याला मिळालेला होता आणि यामुळेच आपण प्रारंभ 2.0 ही बॅच लॉन्च केलेली आहे. मागच्या वर्षी रिझल्ट पण खूप बेस्ट आलेले होते, त्याच्यावरती मी एक डिटेल व्हिडिओ पण बनवलेला आहे बॅच लॉन्चिंगचा, तर तो पण तुम्ही बघून घ्या. आता या बॅच मध्ये तुम्हाला स्टेट बोर्ड प्लस 12वी स्टेट बोर्ड प्लस एमएसटी सीईटी बायोलॉजी फक्त एवढंच मिळणार नाही, तर खूप काही मिळणार आहे. बघूयात काय काय आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, तर तुम्हाला करावं लागणार आहे गुगल प्ले स्टोर वरती तुम्हाला जायचंय. गुगल प्ले स्टोर वरती तुम्हाला जायचंय आणि तुम्हाला बायोकिरण सर्च करायचंय. आता बायोकिरण सर्च केल्यानंतर तुम्हाला तिथे एक ऍप मिळेल. त्या ऍप मध्ये गेल्यानंतर बायोकिरण ऍप मिळेल, ते तुम्हाला डाउनलोड करावं लागेल. बायोकिरण ऍप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तिथे इन्स्टॉल करायचंय. इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला एक असा इंटरफेस दिसेल, त्याच्यावरती लॉग इन विथ व्हॉट्सअप तुम्ही लॉग इन करू शकता किंवा दुसरा नंबर असेल तर तुम्ही त्याच्यावरून लॉग इन करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला एक असा इंटरफेस दिसेल. त्यामध्ये तुम्ही या 3 लाईन वरती जर क्लिक केलं तर तुम्हाला सगळं फ्री स्टडी मटेरियल ऍक्सेस करता येणार आहे, ज्याच्यामध्ये खूप सारं मटेरियल आहे. आणि खाली जे आहे तर असे 4 बार आहेत. एक आहे होम, दुसरा आहे स्टोर, तिसरा आहे चॅट आणि चौथा आहे प्रोफाईल. आता होम मध्ये गेल्यानंतर तुम्हाला सगळा ओव्हरव्ह्यू दिसेल. स्टोर मध्ये गेल्यानंतर तुम्हाला ही प्रारंभ 2.0 ही बॅच जॉईन करता येईल. त्याच्यानंतर चॅट सेक्शन मध्ये जाऊन तुम्ही डायरेक्टली माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. तिथे कुठे चॅट ऑप्शन आहे, तिथे रेकॉर्डिंग ऑप्शन आहे. जसं व्हॉट्सअप मध्ये असतं तसंच या पद्धतीने चॅटचं ऑप्शन इथे आहे. तुम्ही डायरेक्ट माझ्यासोबत कनेक्ट होऊ शकता. त्याच्यानंतर प्रोफाईल मध्ये तुमची बेसिक इन्फॉर्मेशन असेल. आता विद्यार्थी मित्रांनो, ही बॅच जी आहे तर त्याचे फीचर्स काय, तर बघा सगळ्यात महत्वाचं डिटेल लाईव्ह क्लासेस असणार आहेत, ज्याच्यामध्ये पूर्ण क्लास 11 आणि क्लास 12 चा दोन्हीही सिलेबस जे आहे तर ते लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये राहणार. म्हणजे एकदा लाईव्ह होईल, पण सपोज तुम्हाला लाईव्ह अटेंड नाही करता आलं तर रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये ती बॅच तुम्हाला कधीही आणि कितीही वेळेस बघता येईल. तो व्हिडिओ जो आहे तर तो लाईव्ह तुमची एक्झाम होईपर्यंत तसाच असणार आहे आणि किती वेळेस बघू शकता. त्याच्यामुळे याचा फायदा काय, की सपोज तुम्ही 11th ला असेल तरी तुम्ही बॅच जॉईन करू शकता किंवा 12th ला असेल तरी तुम्ही बॅच जॉईन करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं आणखी काय पडेल, तर रेकॉर्डिंग ऑफ ऑल क्लासेस अवेलेबल टिल द एक्झाम. एक्झाम होईपर्यंत म्हणजे 1 वर्षाची व्हॅलिडिटी तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे आणि ते रेकॉर्डिंग तुम्हाला कितीही वेळेस बघता येणार आहे. आता आणखीन काय याच्यामध्ये फीचर्स, तर तुम्हाला याच्यामध्ये सक्सेस मिळण्यासाठी टेस्ट सिरीज पण आपण अवेलेबल करून दिलेली आहे आणि टेस्ट सिरीज 2 प्रकारची आहे. युट्यूबच्या हिस्ट्रीमध्ये किंवा ऑनलाईनच्या हिस्ट्रीमध्ये आपण फर्स्ट टाइम असं करतोय की आपण ऑब्जेक्टिव्ह टेस्ट तर देतोच आहे प्रत्येक चॅप्टरवरती, ठीक आहे, पण त्याचबरोबर प्रत्येक चॅप्टरची सब्जेक्टिव्ह टेस्ट सुद्धा होणार. म्हणजे टोटल जर आपण विचार जर केला तर टोटल विचार जर केला आपण याच्यामध्ये, तर इथे ऑब्जेक्टिव्ह टेस्ट ज्या आहे तर त्या तुम्हाला मिळणार आहे 15+4. म्हणजे 15 जे आहे तर त्या 12च्या सिलेबस वरती आणि 4 जे आहेत एमएसटी सीटी ला 11 चे चॅप्टर आहेत, 4 चॅप्टर, तर त्या 4 चॅप्टर वरती अशा 19 टेस्ट तुम्हाला इथे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नच्या मिळणार आहे. आणि जर तुम्हाला सब्जेक्टिव्ह टेस्ट जर बघितलं तुम्ही, तर सब्जेक्टिव्ह टेस्ट ज्या मिळणार आहे तुम्हाला, तर त्या 11वीचे जेवढे चॅप्टर आहेत तर त्या सगळ्या चॅप्टर वरती ऍज वेल ऍज 12वीच्या सुद्धा सगळ्या चॅप्टर वरती. 11वीचे जेवढे चॅप्टर आहेत आणि 12वीचे सगळे चॅप्टर, जेवढे सगळे चॅप्टर असेल त्या प्रत्येक चॅप्टर वरती एक सब्जेक्टिव्ह टेस्ट तुम्हाला मिळणार. म्हणजे विचार करा तुमच्याकडे टेस्ट किती झाल्या, मोर दॅन 30 टेस्ट इथे तुम्हाला मिळतील. 30+ टेस्ट इथे तुम्हाला मिळतील सब्जेक्टिव्ह पॅटर्नच्या. त्याच्यामुळे तुमच्या स्टेट बोर्डला सुद्धा चांगले मार्क मिळतील. ओके, त्याचबरोबर आपले अजून काय असणार आहे, तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या पीडीएफ सुद्धा तुम्हाला मिळणार आहे आणि त्याच्यातले जे डाऊट असणार आहे तर त्याचे सॉल्व्हिंग सेशन सुद्धा तुम्हाला मिळणार आहे लाईव्ह. त्याचबरोबर तुमचे लाईव्ह डाऊट सेशन सुद्धा असणार आहे, कारण ते लाईव्ह क्लासेस मध्येच होऊन जातात. इव्हन तुम्ही रेकॉर्डिंग क्लासेस बघत असाल आणि जर तुम्हाला डाऊट, तर तुम्ही मला
चॅट ऑप्शन मध्ये तुम्ही तो डाऊट विचारल्यानंतर नेक्स्ट लाईव्ह सेशन मध्ये त्या डाऊटचा तुम्हाला आन्सर मिळेल. जरी तुम्ही त्या लाईव्ह सेशनला नसले तर त्याची रेकॉर्डिंग तुम्ही बघत असताना तुमचा डाऊट क्लिअर होईल. त्याचबरोबर तुम्हाला पीडीएफ नोट्स आणि पीडीएफ खूप सारा कंटेंट जे डाउनलोडेबल असेल, ज्याच्या तुम्ही प्रिंट काढू शकता. असं नाही की फक्त ऍपमध्येच आहे ना ऍपमध्येच वाचायचं, नाही, तुम्ही तिथे डाउनलोड करून तुम्ही त्याच्या प्रिंट काढू शकता. त्याचबरोबर फुल लेंथ बायोलॉजी मॉक टेस्ट ज्या स्टेट बोर्ड पॅटर्न पण असेल, त्याचबरोबर एमएसटी सीईटी पॅटर्न सुद्धा असेल. आता याचबरोबर तुम्ही म्हणाल आणखी काय करणार आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एमएसटी सीईटीच आपलं टार्गेट नाहीये फक्त, तर आपलं महाराष्ट्र नर्सिंग सीईटी पण टार्गेट आहे आणि त्याचबरोबर नीट सुद्धा टार्गेट आहे. आणि त्यामुळे आपण या एक्झामचे सुद्धा पीवायक्यू आणि एमसीक्यू तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी मिळणार आहेत. आणि त्याचेही काही डाऊट असेल तर त्याचे सुद्धा सॉल्विंग सेशन आपण घेणार. म्हणजे एकाच बॅच मध्ये तुम्ही जवळपास या 4ही एक्झाम साठी टॅकल करू शकता, ज्याच्यामध्ये स्टँडर्ड 11चा पूर्ण सिलेबस होणार आहे, त्याचबरोबर 12 स्टँडर्डचा पूर्ण सिलेबस होणार आहे, जे की HSC स्टेट बोर्ड 2026 किंवा 2027 साठी आपण प्रिपेअर करणार आहे. त्याचबरोबर एमएसटी सीईटी 2026 किंवा 2027 साठी आपण ट्राय करणार आहे एमएसटी सीईटी, ज्याच्यामध्ये पीसीबी ग्रुपचा बायोलॉजी जो आहे तर तो आपण इथे प्रिपेअर करून घेणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र सर्व्हिस नर्सिंग सीईटीची जी 2026 ची बॅच किंवा 2027 साठी प्रिपेअर करणारे जे स्टुडंट आहे तर त्यांचं सुद्धा इथे बायोलॉजी कम्प्लीट होणार आहे. आणि नेक्स्ट म्हणजे नीटचा सुद्धा नियर अबाउट 90% सिलेबस आपण इथे प्रिपेअर करून घेणार आणि त्याचे पीवायक्यू सुद्धा सॉल्व्ह करून घेणार आहे. म्हणजे तुमचे कुठलेही डाऊट असू दे ते सॉल्व्ह करण्यासाठी मी इथे आहे. ओके, माझं क्वालिफिकेशन, माझी पात्रता जी आहे तर ती तुम्हाला बायोमध्ये मिळून जाईल, तुम्ही तिथे बघू शकता. विद्यार्थी मित्रांनो, ही सगळी कंप्लीट बॅच जी युट्यूबच्या हिस्ट्रीमध्ये किंवा आपण ऑनलाईनच्या हिस्ट्रीमध्ये म्हणू की एकच कोर्स जो 4 एक्झाम साठी युजफुल आहे, तर तो आपण एकमेव देणार आहोत. अजूनपर्यंत युट्यूब किंवा ऑनलाईनच्या हिस्ट्रीमध्ये असं कोणी केलेलं नाही जे आपण करतोय. आणि त्यामुळे ही बॅच जी आहे तर ती तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंग्लिश प्लस मराठी ही बॅच असणार आहे. म्हणजे एक्सप्लेनेशन जे आहे तर ते पूर्णपणे मराठीतून असणार आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी ही बॅच खूप उपयोगी ठरणार. आणि इंग्लिश पण एक्सप्लेनेशन असेल, म्हणजे दोन्ही पण असेल, इंग्लिश प्लस मराठी. ओके, इंग्लिश टाईप नसेल, मराठी प्लस इंग्लिश असेल. आणि त्यामुळे त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार. त्याच्यामुळे अजूनही काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये टाकू शकता, किंवा इथे माझा व्हॉट्सअप नंबर येतोय तर त्या व्हॉट्सअपवरती तुम्ही मेसेज करू शकता किंवा कॉल करू शकता. तुमचे काही डाऊट असेल, तुमच्या बॅच जॉईनिंग करण्याच्या बाबतीत असेल, किंवा तुमच्या सिलेबसच्या रिगार्डिंग काही क्वेरी असेल, किंवा पेमेंट कसं करायचं त्याच्या रिलेटेड असेल, ऍप कसं वापरायचं, कसं डाउनलोड करायचं, एनी क्वेरी फ्रॉम युअर साईड, कुठलीही क्वेरी असेल, कुठलाही डाऊट असेल, कुठलाही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता. सध्या ही बॅच, आपली जी बॅच आहे तर त्याच्यावरती ऑफर चालू आहे आणि ही बॅच आहे फक्त 999 साठी. आणि हे पेमेंट वन टाइम आहे, तुम्हाला परत पेमेंट करायची गरज नाही. ओके, पण ही ऑफर जी आहे तर ती फक्त 1 जुलै पर्यंत आहे. 1 जुलै पासून आपली बॅच स्टार्ट होते आणि त्यानंतर हीच प्राइस वाढून ही प्राइस होणार आहे 1999. आणि त्यामुळे जर तुम्हाला ही बॅच जॉईन करायची असेल तर लवकरात लवकर ही बॅच जॉईन करा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या सेशनला, ज्यामध्ये आपल्याला लाईन टू लाईन डिस्कस करायचं आहे चॅप्टर नंबर 2, दॅट इज द सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सो चला आपण स्टार्ट करूया सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझमला. सो देर आर ग्रेट डायव्हर्सिटी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम अराउंड अस. आपल्या सभोवताली जर बघितलं आपण तर खूप साऱ्या वेगवेगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या स्पेसीज आपल्याला बघायला मिळतात. सो सिन्स टाइम immemorial, we humans have been exploiting this wealth for our own benefits. So during this process, man tried to differentiate between the and identify the organism. This evolved into a branch of biology known as a classification. काय करतो आपण, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप सारे लिव्हिंग, आपल्याला माहिती आहे की खूप सारे जे आहेत स्टुडंट असेल, म्हणजे खूप सारे ऑर्गॅनिझम असेल,
आणि त्या ऑर्गॅनिझम इतकी जास्त डायव्हर्सिटी आहे की आपल्याला प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली स्टडी करणं पॉसिबल नाहीये. मग आपण काय केलं तर त्यांचं ना एक वर्गीकरण केलं, त्यांना एक ग्रुप बनवले, ज्यांच्यामध्ये सिमिलॅरिटीज होतात तर त्यांचे ग्रुप बनवले आणि त्या ग्रुपचा आपण स्टडी करायला लागलो, जेणेकरून त्या ग्रुपचा स्टडी केल्यामुळे त्या सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे असतील त्याच्यामध्ये त्या ग्रुपमध्ये तर त्यांचा एकत्रित स्टडी झाला आणि याच प्रोसेसला म्हटलं जातं दॅट इज द क्लासिफिकेशन. आणि याच क्लासिफिकेशनचा यूज आपण बायोलॉजी जेव्हा त्याचं इव्होल्युशन आपण बघतो, म्हणजे इव्होल्युशनरी ते कसे इव्हॉल्व्ह झाले किंवा एका जनरेशन मधून नेक्स्ट जनरेशन मध्ये जाताना त्यांच्यामध्ये काय चेंजेस झाले, तर याचा जेव्हा आपण क्लासिफिकेशन सोबत अभ्यास करतो तर तेव्हाच त्याला आपण म्हणतो सिस्टमॅटिक्स. सो दिस मेथड ऑफ क्लासिफिकेशन डेट back to ancient time when Indian, Greek, and Roman philosophers have contributed their might to systematic science. Now, what is meant by the systematics? So, systematics is the study of kinds and diversity of organism and their comparative and evolutionary relationship. सो सिस्टमॅटिक्स मध्ये आपण फक्त ऑर्गॅनिझमची डायव्हर्सिटी किंवा त्यांचं कंपॅरिझन स्टडी करत नाही, तर त्याचबरोबर त्यांची इव्होल्युशनरी रिलेशनशिप सुद्धा स्टडी करतो. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल बघा, मी खूप जस्ट एक ओव्हरऑल एक्झाम्पल देतो की फॉर एक्झाम्पल आपल्या बॉडीमध्ये मायटोकॉन्ड्रिया आहे, प्लांटमध्ये पण मायटोकॉन्ड्रिया आहे. मग प्लांटमध्ये मायटोकॉन्ड्रिया एटीपी जनरेट करतं, ह्युमन मध्ये पण एटीपी जनरेट करतं. ह्युमनच्या मायटोकॉन्ड्रियामध्ये सुद्धा टीसीए सायकल होते किंवा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन होते, ती सेम सायकल प्लांटमध्ये सुद्धा होते. मग आपण असं म्हणू शकतो की प्लांट आणि अॅनिमल कधीतरी यांचे अँसेस्टर काय होते, सेम होते. का? कारण दोघांमध्ये जसं की फॉर एक्झाम्पल बघा, तुम्ही क्लासमध्ये बसलेले आणि दोन सारखे मुलं जर क्लासमध्ये एंट्री केली तर काय वाटतं, तर आपण लगेच कुजबुज करायला लागतो, अरे हे दोघं भाऊ आहेत का? का? कारण ते दोघं सेम दिसतात. मग सेम मॉर्फॉलॉजी वरून जसं आपण त्यांना म्हणतो की हे दोघं भाऊ आहेत का, म्हणजे त्यांचे पॅरेंट्स सेम आहेत का, तर त्याच पद्धतीने जेव्हा दोन लिव्हिंग ऑर्गॅनिझम सेम दिसतात किंवा त्यांची अॅनाटॉमी सेम असते किंवा बायोकेमिकल अनालिसिस सेम असतं, बायोकेमिकल रिएक्शन सेम असतात, त्याच वेळेस आपण त्यांना असं म्हणू शकतो की त्यांचे अँसेस्टर जे आहे तर ते सेम असेल का. आणि याच स्टडीला म्हटलं जातं दॅट इज द सिस्टमॅटिक्स. यालाच काय म्हटलं जातं, सिस्टमॅटिक्स. अजून अजून एक ब्रांच आहे दॅट इज द टॅक्झॉनॉमी. अजून एक ब्रांच आहे दॅट इज द टॅक्झॉनॉमी. टॅक्झॉनॉमी म्हणजे नक्की तरी काय, तर टॅक्झॉनॉमी म्हणजे जिथे तीन गोष्टींचा स्टडी केला जातो. कुठल्या कुठल्या तीन गोष्टी, तर आयडेंटिफिकेशन, नॉमेनक्लेचर आणि क्लासिफिकेशन. मग बघा, आता एकदम सिंपल एक्झाम्पल देतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही क्लासमध्ये बसलेला, 11चा नवीन क्लास आहे आणि या क्लासमध्ये तुम्ही बसल्यानंतर दोन सुंदर मुली किंवा एक सुंदर मुलगी, एक सुंदर मुलगी क्लासमध्ये एंट्री करते. क्लासमध्ये एंट्री केल्यानंतर मुलांमध्ये लगेच कुजबुज, अरे कोण आहे कोण आहे कोण आहे कोण आहे, लगेच आपल्याला लगेच. पण काय केलं, सगळ्यात पहिल्यांदा तिची मॉर्फॉलॉजी म्हणजे एक्सटर्नल फीचर्स बघायला. ओके, ब्युटिफुल दिसते, ओके, केस लांब सोडलेले आहेत, गजरा लावलेला आहे, ड्रेस कुठला वेअर केलेला आहे, सो सगळं आपण बघितलं. सो एक बाहेरून बघितल्यानंतर आपल्याला कळाली की हा ती मुलगी आहे, ती सुंदर मुलगी आहे, ती छान बोलते, ती छान वागते, छान चालते. मग आपण जस्ट ऑब्झर्व करायला लागलो. सो पहिल्यांदा काय केलं आपण, आयडेंटिफिकेशन, किती मुलगी आहे. दुसऱ्यांदा आता आपल्याला क्युरियासिटी लागली की अरे तिचं नाव काय असेल. मग आपण आपल्या मित्राला विचारतो, अरे हे नाव असेल बरं तिचं. बरं ठीक आहे, नाव जर कुणाला माहिती असेल तर त्याच्याकडून आपण जाणून घेतो, किंवा जर नसेलच माहिती तर आपण काहीतरी एक निकनेम त्या मुलीला देतो. म्हणजे काय केलं, सेकंड टाइम आपण केलं तिचं क्लासिक नॉमेनक्लेचर. काय केलं आपण, तिचं नॉमेनक्लेचर, नाव दिलं किंवा नाव माहिती करून घेतलं. ओके, मग आता तिला ऑब्झर्व करायला सुरुवात केलं. मग ती बोलते कशी, ती वागते कशी, ती कुठल्या ग्रुपमध्ये बसते, किंवा ती हुशार आहे का, किंवा ती जस्ट जाऊन बसली आहे, फक्त एन्जॉय एन्जॉय करत नाहीये, एकदम शांत बसले. मग त्यावरून आपण ठरवलं ऍटिट्यूड गर्ल आहे, किती क्लेवर गर्ल आहे, ओके, स्मार्ट गर्ल आहे, म्हणजे हे काय असेल तर तिचे कॅरेक्टर आपण ऑब्झर्व करायला स्टडी केलं आणि त्याला एक वेगळ्या ग्रुपमध्ये टाकलं. पण म्हणजे आपण काय केलं, थर्ड वन, त्याचं क्लासिफिकेशन केलं. आता बघा, हेच तीन वर्ड म्हणजे आयडेंटिफिकेशन, नॉमेनक्लेचर अँड क्लासिफिकेशन, ज्या ब्रांच मध्ये या गोष्टीचा स्टडी केला जातो त्या ब्रांचला म्हटलं जातं टॅक्झॉनॉमी. सो टॅक्झॉनॉमी मीन्स classification following certain rule or principles. So word taxonomy
comes from Greek word that is the taxis. तर टॅक्झिकचा मिनिंग काय होतो? सो टॅक्झिक्स मिनिंग अरेंजमेंट अँड नॉर्म्स meaning law or rule. So the term taxonomy was first introduced by the A.P. de Candolle. A.P. de Candolle यांनी पहिल्यांदा टॅक्झॉनॉमी हा वर्ड दिली, जी की स्विच बॉटनिस्ट होते. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट टर्मिनॉलॉजी आपल्याला बघायची, दॅट इज द क्लासिफिकेशन. ओके, नेक्स्ट टर्मिनॉलॉजी आहे दॅट इज द क्लासिफिकेशन. So classification means what? So it is the arrangement of organism or group of organism in distinct categories is accordance with a particular and well is based on similarities and dissimilarities arrange and organism. म्हणजे काय करायचंय बघा, खूप सिंपल वेने सांगतो की असा ग्रुप बनवायचा ज्यांचे सिमिलर कॅरेक्टर असेल. म्हणजे बघा बाळांनो, काय तर जेव्हा आपले वाईट गुण एकत्र येतात आणि तेव्हा आपली मैत्री होते, पण मैत्रीमध्ये सगळे काड्या करणारे सेम असतात. जो ग्रुप असतो आपला मैत्रींचा, तर आपल्याकडे असं कधी नाही होत की बघा एक मित्रांचा ग्रुप आहे, खूप घनिष्ठ आहे, आणि त्याच्यातला एक जो आहे तर तो खूप हुशार आहे, आणि एक जो आहे तो खूप मोठा आहे, एक जण बिलकुल धिंगाणा मस्ती करत नाही, आणि एक जण खूप जास्त धिंगाणा करतो. अशांचं कधीच ग्रुप होत नाही किंवा अशांची कधीच मैत्री होत नाही. मैत्री कधी होते? जेव्हा आपले कांड सेम असतात, तेव्हा काय होते? मैत्री होते. म्हणजे काय झालं, मैत्रीचा एक ग्रुप बनला ज्यांच्यामध्ये काय होतं? सिमिलॅरिटीज होत्या. मग तसंच एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा, इट मे बी प्लांट, इट मे बी अॅनिमल, तो प्लांट असो किंवा अॅनिमल असो, जेव्हा ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम सिमिलॅरिटी शो करतात, त्यांचा एक सेपरेट ग्रुप बनतो, आणि त्यांच्यापासून वेगळे असणारे जे ग्रुप आहेत तर त्यांचा वेगळा बनवला जातो. म्हणजे सिमिलॅरिटीज अँड डिसिमिलॅरिटीज यांचे जे ग्रुप करायचे, तर त्या प्रोसेसला म्हटलं जातं दॅट इज द क्लासिफिकेशन. ओके, क्लिअर आहेत पण? ओके, नेक्स्ट. सो पुढचं आहे बघा, artificial classification. That's artificial. So it is a classification that is based on very few easily observable and non-evolutionary features. काय? सगळे कॅरेक्टर नाही बघायचे, छोटेसे थोडे बघायचे, जे कसे असेल, इझिली ऑब्झर्वेबल असेल, इझिली बघता येतील. त्याचबरोबर ते कसे पाहिजे? नॉन इव्होल्युशनरी पाहिजे. म्हणजे ते इव्होल्युशन मुळे जातील असं काही नाही. ओके, जसं की हॅबिट, त्यांची बॉडी कशी आहे, त्यांचा कलर कसा आहे, ओके, तर या पद्धतीने करेक्ट. सो ऑफ्टेन इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर फिनिटीज और रिलेशनशिप विथ अदर ऑर्गॅनिझम्स. आणि या सिस्टमचं तुम्हाला बाकी काही लक्षात नाही राहिलं तरी चालेल, पण एवढं लक्षात ठेवा की आर्टिफिशियल क्लासिफिकेशन सिस्टीम मध्ये आपण काय करतो? फ्यू कॅरेक्टर ऑब्झर्व करतो. काय करतो? फ्यू कॅरेक्टर, सगळे नाही, फ्यू कॅरेक्टर. आणि ही क्लासिफिकेशन सिस्टीम कोणी यूज केली होती? लिनायस क्लास सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. एवढं लक्षात ठेवा, कारण नीटला इथे प्रश्न विचारला जातो. ओके, सीईटीला हा चॅप्टर नाहीये, स्टेट बोर्डला हा चॅप्टर नाहीये, एमएच नर्सिंग सीईटीला हा चॅप्टर नाहीये, मात्र नीटला हा चॅप्टर आहे, आणि 11च्या एक्झामसाठी हा चॅप्टर आहे. आणि त्यामुळे या चॅप्टरमध्ये नीटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने लक्ष देणं गरजेचं आहे. सो आर्टिफिशियल क्लासिफिकेशन सिस्टम कोणी वापरली होती? लिनायसने वापरली होती. त्याच्या क्लासिफिकेशन सिस्टमला म्हटलं होतं लिनायस सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. याच्यामध्ये काय केलं होतं? फ्यू इझिली डिझायरेबल कॅरेक्टर स्टडी केलं होतं. आता काय केलं होतं लिनायसने? तर स्टॅमिनच्या बेसिसवरती क्लासिफिकेशन केलं होतं. ओके, क्लिअर इथपर्यंत? ओके, चला नेक्स्ट. जर तुमचे काहीही डाऊट असेल तर खाली चॅट बॉक्स मध्ये नक्की टाका, किंवा माझा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला दिलेला आहे, तर त्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा, मी नक्की तुम्हाला रिप्लाय करेन. ओके, सो दुसरी सिस्टीम आहे दॅट इज द नॅचरल क्लासिफिकेशन सिस्टीम. सो इट इज क्लासिफिकेशन विच बेस्ड ऑन ऑब्जेक्टिव्हली significant rather than being selected for convenience like artificial system of classification. जे इथे काय करायचंय? जेवढे जास्तीत जास्त ऑब्जेक्टिव्ह ठरवून घ्या की तुम्हाला हे कॅरेक्टर स्टडी करायचे, आणि तेवढेच कॅरेक्टर स्टडी करा, मग तेवढे सगळे का, मग त्याला म्हणायचं आर्टिफिशियल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. याच्यामध्ये दुसरं तुम्हाला काही विचारणार नाहीये. याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचंय आर्टिफिशियल क्लासिफिकेशन, नॅचरल क्लासिफिकेशन सिस्टीम मध्ये. तर याच्यामध्ये एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचंय, दॅट इज द एंगलर अँड फँक्टल क्लासिफिकेशन सिस्टीम. नॅचरल क्लासिफिकेशन, आर्टिफिशियल मध्ये काय बघितलं? फ्यू कॅरेक्टर. नॅचरल मध्ये काय? तर मॅक्झिमम कॅरेक्टर, बट जेवढे ठरवलेले तेवढे. ओके, सिलेक्टेबल कॅरेक्टर, तर त्याला म्हणायचं नॅचरल क्लासिफिकेशन सिस्टीम. एक्झाम्पल आहे एंगरल अँड फ्रँक्टल क्लासिफिकेशन सिस्टीम.
सो इन द सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन इन टर्म ऑफ टॅक्झा, प्रत्येक कॅटेगरी जी आहे, प्रत्येक टर्म जी आहे, तर त्याला म्हटलं तर टॅक्झा और कॅटेगरी or often used. So each category is referred as a unit of classification. प्रत्येक कॅटेगरीला, प्रत्येक टॅक्झॉनला म्हटलं जातं युनिट ऑफ क्लासिफिकेशन. सो इन फॅक्ट इट रिप्रेझेंट रँक अँड कॉमनली टर्म ॲज अ टॅक्झॉन. आणि ही जेव्हा रँक दाखवतं तेव्हा त्या टॅक्झालाच म्हटलं जातं टॅक्झॉन. आता या टॅक्झॉन वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत, म्हणजे स्पेसीज असेल, जीनस असेल, फॅमिली असेल, ऑर्डर असेल, क्लास असेल, फायलम असेल, डिव्हिजन असेल किंवा किंगडम असेल, कुठलाही टॅक्झा असू शकतो. आता बघा आपल्याला इथे एक फायलोजेनेटिक डिसेंट आपल्याला दिलेला आहे. एक कॉमन अँसेस्टर होता, त्याच्यापासून बॅक्टेरिया बनल्या, त्याच्यानंतर पुढे जो कॉमन डायव्हर्सिफिकेशन झालं तर त्याच्यापासून आर्किया बनले आणि त्याच्यापासून पुढे गेल्यानंतर यू कॅरिया बनले. तर हे जे काही 3 डोमेन होते, म्हणजे बॅक्टेरिया, आर्किया आणि यू कॅरिया, यांना म्हटलं तर 3 डोमेन ऑफ लाईफ. मग हे 3 डोमेन ऑफ लाईफ काय, तर जस्ट आपण इथे ऑब्झर्व करूया 3 डोमेन ऑफ लाईफ. So it is believed that the life originated on the earth in its very simple form. Constant struggle for the early living being give rise to more and more perfect form of the life. म्हणजे बघा, डायरेक्ट एकाच दिवशी कार बनली नव्हती. सगळ्यात सुरुवातीला चाकाचा शोध लागला, त्या चाकापासून आपण बैलगाडी बनवली, बैलगाडीला मग 2 चाकांची होती, नंतर पुढे 4 चाकांची, नंतर लक्षात आलं की याच्याला जर इंजिन बसवलं तर ही चालेल, मग वाफेचं इंजिन बनलं, नंतर डिझेलचं इंजिन बनलं, नंतर पेट्रोलचं बनलं. मग अगोदर साधी सिंपल कार आली, नंतर त्याच्यामध्ये आपण एसी बसवला, नंतर त्याच्यामध्ये म्युझिक सिस्टीम बसवली, आता आणखीन आपण परफेक्ट अशा कार बनवली. म्हणजे कारची जर्नी जी होती तर ती आता लगेच आपण कार बनवली का, नाही, जसं जसं आपल्याला रिक्वायरमेंट पडेल तसं तसं आपण त्याच्यामध्ये चेंजेस केले. त्याच पद्धतीने कुठलीही लिव्हिंग ऑर्गॅनिझम एकाच दिवशी बनलेली नव्हती, ही ग्रॅज्युअल इव्होल्युशन झालेलं आहे. जशी जशी गरज पडेल तसं तसं त्याच्यामध्ये चेंजेस होत गेले आणि नेचरने ते चेंजेस ऍक्सेप्ट केले. सो यामध्ये सुद्धा काय केलंय, तर मग हे परफेक्ट बनण्यासाठी, मोर परफेक्ट फॉर्म तयार करण्यासाठी त्यांनी काय केलं, स्ट्रगल केलं आणि प्रोग्रेसिव्ह इव्होल्युशन झालं. कसं झालं, प्रोग्रेसिव्ह. प्रोग्रेसिव्ह म्हणजे प्रोग्रेस झाला इव्होल्युशन, जेवढे गरजेचं आहे तर त्या टाईपचं इव्होल्युशन झालं. अँड लीड टू अपीअरन्स ऑफ डायव्हर्स लाईफ फॉर्म, आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या लाईफ फॉर्म जे आहेत तर ते तयार झाले. सो कार्ल ऊज इन 1990 प्रपोज 3 डोमेन ऑफ लाईफ. बघा इथे खूप महत्वाचं आहे, कार्ल ऊजने 3 डोमेन ऑफ लाईफ जे आहे तर त्याला पहिल्यांदा क्लासिफाय केलं लाईफच्या फॉर्म मध्ये. तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो नीट मध्ये, एक सायंटिस्ट आणि त्याची डिस्कव्हरी, असा एक क्वेश्चन असतो. त्याच्यामुळे आपल्याला जेवढे काही 11th आणि 12th एनसीईआरटी मध्ये प्लस स्टेट बोर्ड मध्ये जेवढे काही सायंटिस्ट आहेत आणि त्यांची डिस्कव्हरी जी आहे तर ती आपल्याला सेपरेट करायची, जी की मी ऍप मध्ये त्याचं एक पीडीएफ फॉर्म दिलेला आहे. सो आज तुम्ही अजूनही ऍप डाउनलोड केलं नसेल तर ऍप डाउनलोड करा. फ्री स्टडी सेक्शन मध्ये जा, तिथे सायंटिस्ट आणि देअर डिस्कव्हरीचे एक पीडीएफ आहे, ते डाउनलोड करा, त्याची प्रिंट काढा आणि ते सगळे रोज वाचत जा, ऑटोमॅटिकली लक्षात राहील. सो दे आर आर्किया. कुठले कुठले 3 डोमेन होते, आर्किया, बॅक्टेरिया अँड युकॅरिया. सो डोमेन इज अन युनिट लार्जर दॅन किंगडम. डोमेन जो आहे तर तो किंगडम पेक्षा मोठा आहे. सो इन द सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन, ओके, पुढे आपल्याला किंगडम काय तर ते बघायचं. तर बॅक्टेरिया आणि आर्किया बोथ हॅव प्रोकॅरियोटिक सेल. बॅक्टेरिया जो होता तर तो आणि आर्किया जो आहे तर ते दोघंही प्रोकॅरियोटिक सेल होते. आणि यू कॅरिया, यू नावातच आहे त्याच्या, यू दॅट मीन्स ट्रू, कॅरिया मीन्स न्यूक्लियस. सो ज्याच्यामध्ये ट्रू न्यूक्लियस आहे तर त्याला म्हटलं होतं यू कॅरियोटिक सेल. तो यू कॅरिया जो होता तर तो यू कॅरियोटिक सेल होता. सो ऑल द 3 डोमेन्स हॅव व्हेरी युनिक रायबोझोम इन इट. आणि ह्या तीनही डोमेन मध्ये त्यांच्यामध्ये युनिकचा रायबोझोमल आरएनए होता, दॅट मीन्स आरआरएनए होता. सो आर्किया आर नोन फॉर देअर सर्व्हायव्हल इन व्हेरी एक्स्ट्रीम कंडिशन. आर्किया जो होता तर त्यांच्यामध्ये एक्स्ट्रीम कंडिशनला राहण्यासाठी जे होते तर ते कॅरेक्टर होते. कुठल्या कुठल्या एक्स्ट्रीम कंडिशनला राहत होता, तर तो हाय टेम्परेचर मध्ये राहू शकत होता, हाय सॅलिनिटी मध्ये राहू शकत होता, म्हणजे सलाईन वॉटर मध्ये, म्हणजे खाऱ्या पाण्यामध्ये, देन ऍसिडिक कंडिशन मध्ये सुद्धा राहत होता. सो या सगळ्या कंडिशन मध्ये राहण्यासाठी त्याच्याकडे एक युनिक सेट ऑफ रायबोझोम होता. सो बॅक्टेरिया टफ आर प्रोकॅरियोट्स डिफर फ्रॉम आर्किया इन द स्ट्रक्चर ऑफ सेल वॉल. आणि बॅक्टेरियामध्ये सेल वॉल होतं जे की आर्कियामध्ये नव्हतं, आणि त्याच्यामुळे जो बॅक्टेरिया जो होता तर तो जास्त प्रोटेक्ट करणारा एक असा टफ असा
लेयर होते. ओके, सो बॅक्टेरिया दोज आर प्रोकॅरियोटिक डिफर फ्रॉम आर्किया. थोडंसं वेगळं होतं. काय कारण त्याच्यामध्ये सेल वॉल. ओके, सो नेक्स्ट आहे दॅट इज द कीमोटॅक्सॉनॉमी. सो इट इज मेथड for biological classification based on similarities and differences in structure of certain compound found on the organism being classified. त्याच्या नावातच आहे बघा, किमो दॅट मीन्स केमिकल. टॅक्झॉनॉमी म्हणजे काय तर आपण बघितलं, आयडेंटिफिकेशन, नॉमेनक्लेचर, क्लासिफिकेशन. मग आता क्लासिफिकेशन किंवा आयडेंटिफिकेशन कशाच्या बेसवरती करायचं, तर त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये कुठले सर्टन कंपाऊंड आहेत, ज्याच्या सेलमध्ये असेल, त्या ऑर्गॅनिझम मध्ये असेल, कुठल्या टाईपचे कंपाऊंड आहेत, कुठल्या टाईपचे केमिकल्स आहेत. सो इन शॉर्ट इट इज द क्लासिफिकेशन बेस्ड ऑन केमिकल कॉन्स्टिट्युएंट. त्या ऑर्गॅनिझम मध्ये कुठल्या टाईपचे केमिकल आहे, कुठल्या टाईपचं कंपोजिशन आहे केमिकलचं, त्याच्या बेसिसवरती त्याची टॅक्झॉनॉमी ठरवायची. सो फॉर एक्झाम्पल, आर्किया that is the cell wall is without peptidoglycan and that of prokarya is with peptidoglycan. तर आर्कियाला का सेपरेट केलं, कारण आर्कियामध्ये जी सेल वॉल, एक तर सेल वॉलच नव्हती किंवा ती पेप्टिडोग्लायकन पासून बनलेली नव्हती, आणि प्रोकॅरिया जो होता तर त्याच्यामध्ये जी सेल वॉल आहे तर ती पेप्टिडोग्लायकन पासून बनलेली होती. म्हणजे दोन वेगवेगळे फॉर्म बनले. देन अमंग युकॅरिया, फंजाय हॅव कायटिनस सेल वॉल. आता युकॅरियामध्ये जो फंजाय होता तर तोची सेल वॉल जी आहे तर ती कायटिन पासून बनलेली होती. व्हाईल प्लांट्स हॅव, प्लांटची जी सेल वॉल आहे तर ती सेल्युलोजनी बनलेली होती. मग आपण प्लांटला वेगळं केलं, फंजायला वेगळं केलं, त्याच्यानंतर बॅक्टेरियामध्ये परत दोन ग्रुप केले, आर्किया वेगळा केला, प्रोकॅरिया वेगळा केला. हे कशाच्या बेसवरून ठरवलं, तर हे ठरवलं बिकॉज ऑफ केमिकल कॉन्स्टिट्युएंट. ओके, तर यालाच म्हटलं तर कीमोटॅक्झॉनॉमी. म्हणजे थोडक्यात केमिकलच्या बेसिसवरती जे क्लासिफिकेशन केलं जातं तर त्याला म्हटलं तर कीमोटॅक्झॉनॉमी. त्याच्यानंतर पुढे आहे बघा, दॅट इज द न्यूमरिकल टॅक्झॉनॉमी. न्यूमरिकल नंबरच्या बेसिसवरती. सो द सिस्टीम इज बेस्ड ऑन क्वांटिफिकेशन ऑफ कॅरेक्टर. क्वांटिफाय म्हणजे नंबरच्या बेसिसवरती. ओके, सो डेव्हलप अन अल्गोरिदम फॉर क्लासिफिकेशन. काय केलं, कम्प्युटर अल्गोरिदम सेट केला आणि त्याच्या बेसिसवरती आपण क्लासिफिकेशन केलं. सो द बेसिक एम ऑफ दिस taxonomy was we create a taxonomy using numeric algorithm like cluster analysis rather than using subjective evolution in their properties. सो नंबरच्या बेसिसवरती, एवढे लक्षात ठेवा, नंबरच्या बेसिसवरती जे टॅक्झॉनॉमी केली जाते, ज्याचं आयडेंटिफिकेशन, क्लासिफिकेशन, नॉमेनक्लेचर केलं जातं तर त्याला म्हटलं जातं न्यूमेरिकल टॅक्झॉनॉमी. सो इज बेस्ड ऑन, पहिल्यांदा जे सर्च केलं होतं, प्रपोज केलं होतं तर ते केलं होतं आर सोकल अँड पी स्मिथ यांनी 1963 मध्ये. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज द क्लॅडोग्राम. आता क्लॅडोग्राम आणखी इंटरेस्टिंग आहे. काय क्लॅडोग्राम? सो इट इज अ टिपिकल ब्रांचिंग, म्हणजे तुम्ही तो असं बघितलेला असाल बघा, ऐकले, तर याला म्हणायचं क्लॅडोग्राम. ओके, जसं फॅमिली ट्री वगैरे केलेलं असतं. तर हे जे आहे क्लॅडोग्राम, सो इट इज टिपिकल ब्रांचिंग पॅटर्न शोन इन द प्रिव्हियस पेज. जसं की आपण बॅक्टेरिया, आर्किया, प्रोकॅरियाचं बघितलं तर डायग्राम 3 डोमेन सिस्टम, डोमेन ऑफ लाईफ, क्लॅडोग्राम. सो रिप्रेझेंट हायपोथेटिकल रिलेशनशिप डिनोटिंग अ कंपॅरिझन ऑफ ऑर्गॅनिझम विथ देअर कॉमन अँसेस्टर. त्याच्यामध्ये कंपॅरिझन केलं जातं, एक हायपोथेटिकल केलं जातं की असंच असेल असं आपण 100% नाही म्हणू शकत, मात्र आपण आपल्याला समजण्यासाठी असं एक डायग्रामिक व्ह्यू किंवा ट्री डायग्राम म्हणूया आपण, तर ती तयार करतो आणि त्याला म्हटलं क्लॅडोग्राम. ओके, नेक्स्ट आहे फायलोजेनी. ओके, नेक्स्ट आहे फायलोजेनी. आता फायलोजेनी म्हणजे काय, तर इव्होल्युशनरी रिलेशनशिप. फायलोजेनीचा सिंपल मिनिंग घ्यायचं फक्त, इव्होल्युशनरी रिलेशनशिप. फायलोजेनी म्हणजे कुणाचं कुणापासून इव्होल्युशन झालं. सो इट इज अन इम्पॉर्टंट टूल इन क्लासिफिकेशन as it take into account not merely the morphological status but also the relationship of one group of organism with other group of life. जे एका ग्रुपचा दुसऱ्या ग्रुप सोबत जे रिलेशन आहे, कशाच्या बेसवरती, इव्होल्युशनच्या बेसवरती, फक्त मॉर्फॉलॉजी किंवा अनाटॉमी नाही, इव्होल्युशनच्या बेसवरती. सो त्याला म्हटलं जातं फायलोजेनी. सो द सिस्टीम हेल्प टू अंडरस्टँड द इव्होल्युशन and also focus on the similarities of their metabolic functioning.
So Wu's three-domain concept as well as Whitaker's five kingdom system of classification is very good example of phylogenetic relationship. आता फाईव्ह किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम काय तर ते पुढे आपण डिस्कस करूया तेव्हा मी तुम्हाला सांगेल. बट फायलोजेनी म्हणजे काय तर दोन वेगवेगळ्या ग्रुपचं किंवा दोन वेगवेगळ्या जे काही ऑर्गॅनिझम असेल तर त्यांचे अँसेस्टर कोण होते त्यांच्यापासून ते कसे तयार झाले याची जे रिलेशनशिप आहे तर त्याला म्हटलं तर फायलोजेनी. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज द डीएनए बारकोडिंग. ओके, नेक्स्ट आहे दॅट इज द डीएनए बारकोडिंग. सो डीएनए बारकोडिंग इज अ न्यू मेथड. ही एक नवीन मेथड आहे कशासाठी आयडेंटिफिकेशन ऑफ एनी स्पेसिस. काय केलं जातं तर प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये डीएनए काही व्हॅरिएबल डीएनए असतो आणि जनरली स्पेसिफिक म्हणून एक डीएनए असतो. डीएनए म्हणजे आरएनए असतो 16S rRNA आणि हा 16S rRNA जो आहे तर हा स्पेसिज स्पेसिफिक म्हणजे ह्युमन मध्ये एका सगळ्यांमध्ये सारखाच असेल. कॅट मध्ये ह्युमन पेक्षा वेगळा असेल, डॉग मध्ये त्याच्यापेक्षा वेगळा असेल, प्लांट मध्ये त्याच्यापेक्षा वेगळा असेल. इव्हन होमोच्याच दोन स्पेसिस म्हणजे होमोसॅपियन म्हणजे ह्युमन ज्याला मॉडर्न ह्युमन पण होमोनिअँडरथल याच्या दोघांमध्ये सुद्धा वेगळा असेल. सो असा जो स्पेसिफिक डीएनए किंवा आरएनए जो आहे तर त्याच्या बेसिसवरती जेव्हा आपण क्लासिफिकेशन करतो सो त्याला म्हटलं तर डीएनए सिक्वेन्सिंग और डीएनए बारकोडिंग. ओके, तर या गोष्टी इथे लक्षात ठेवा. पुढे जे आहे तर ते आहे डीएनए बारकोडिंग बद्दल अजून एक इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे बघा. दॅट इज द इट हेल्प टू स्टडी न्यूली identified species as well as understanding a ecological and evolutionary relationship between living beings. DNA barcoding include collection of RNA barcode, DNA barcode डेटा जो आहे तर तो स्पेसिसचा नॉन स्पेसिसचा कलेक्ट करा. त्याच्यानंतर मॅच करून बघा दोन्ही स्पेसिसचे अननोन सॅम्पल आणि नॉन सॅम्पल यांचं दोघांचं ब्लास्ट टेक्निक म्हटलं आता कंपॅरिझनला म्हटलं तर ब्लास्ट. सो ब्लास्ट करून बघितलं मग ब्लास्ट केल्यानंतर आपण काय करू शकतो तर इझिली आयडेंटिफाय करू शकतो की किती सिमिलॅरिटीज. सो डीएनए बारकोडिंग हॅज मेनी ऍप्लिकेशन. फ्यू मेन्शन आर जसं की प्रोटेक्शन ऑफ एंडेंजर्ड स्पेसिस, देन प्रिझर्वेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस. ज्या एंडेंजर्ड स्पेसिस म्हणजे आता त्या सबण्याच्या मार्गावर आहे तर त्यांचं प्रोटेक्शन करायचं. त्याच्यानंतर नॅचरल रिसोर्सेस जे आहे तर ते प्रिझर्व करायचे. पेस्ट कंट्रोल करायचं ऍग्रिकल्चर मध्ये किंवा आयडेंटिफाईंग डिसीजेस वेक्टर जे डिसीज ट्रान्सफर करणारे जे ऑर्गॅनिझम त्यांना म्हटलं तर वेक्टर. सो ते वेक्टर आयडेंटिफाय करायचे. त्याच्यानंतर ऑथेंटिकेशन ऑफ नॅचरल हेल्थ प्रोडक्ट जे नॅचरली हेल्थ प्रोडक्ट जे आहे तर त्यांचं ऑथेंटिकेशन करायचं, त्यांना ओळखायचं. अँड आयडेंटिफिकेशन ऑफ मेडिसिनल प्लांटचं आयडेंटिफिकेशन करायचं. या सगळ्या गोष्टीसाठी आपण करत असतो डीएनए बारकोडिंग. तर विद्यार्थी मित्रांनो इथे आपण खूप साऱ्या गोष्टी आपण इथे बघितल्या. आता नेक्स्ट पार्ट जो आहे टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी असेल, टॅक्झॉनॉमिक हायरार्की असेल तर हा जो पार्ट आहे तर तो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये डिस्कस करू. त्याच्यामुळे भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जर अजूनही आपल्या ऍप जर डाउनलोड केलेलं नसेल तर गुगल प्ले स्टोरवरून आपला ऍप डाउनलोड करा. ज्यांना बॅच घ्यायची त्यांनी तर कराच करा पण ज्यांना फक्त फ्री स्टडी मटेरियल पाहिजे त्यांनी सुद्धा आपला ऍप डाउनलोड. भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत बाय बाय. हॅपी लर्निंग. केअर.